सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 3 एप्रिल 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला जामीन मंजूर. फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात गेल्या 5 महिन्यांपासून अटकेत असलेला पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने वय 35 मूळ राहणार चांदापूर तालुका परळी जिल्हा बीड सध्या राहणार विरदोनगर जाधववाडी तालुका फलटण याला कोल्हापूर सदर न्यायालयाने 50,000च्या वैयक्तिक बॉन्डवर गुरुवारी जामीन मंजूर केला. फलटण येथे 23 ऑक्टोबर 2025 रोजी एक महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. संबंधित महिला डॉक्टरने मृत्यूपूर्वी तिच्या हातावर PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर व 29 राहणार बनकर निवास लक्ष्मणनगर फलटण या दोघांची नावे लिहून त्यांना शारीरिक व मानसिक छळ केल्याचे नमूद केले होते. त्यामुळे फलटण पोलिसांनी गोपाळ बदनेसह प्रशांत बनकरला अटक केली होती. PSI बदने गेल्या 5 महिन्यांपासून अटकेत होता. त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंच न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सरकार पक्ष बदनेच्या वकिलांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने PSI गोपाळ बदने याचा जामीन मंजूर केला आहे. सातारा पंढरपूर लातूर महामार्गावर मान तालुक्यातील दिवड व डोळदळ येथील अपघातांच्या मालिका प्रकरणी ठेकेदारावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. सातारा पंढरपूर लातूर महामार्गाच्या वड्यावरील पुलाचे बांधकाम सुरू करताना वाहतुकीची पर्यायी सुरक्षित रस्त्याची सुविधा न केल्यामुळे गेल्या 8 वर्षांपासून वाहनांच्या अपघाताची मालिका सुरू होऊन अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रोडवेज सोल्युशन कंपनीच्या ठेकेदारावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. 8 वर्षापूर्वी सातारा पंढरपूर लातूर महामार्गाचे सिमेंट कॉन्क्रीटचे काम सुरू करण्यात आले. मान तालुक्यातील दिवड दुधळ येथील ओढे व मसवड येथील मान तालुक्यातील पुलाची बांधकामे सुरू करण्यात आली. परंतु या पुलाची बांधकामे गेल्या 8 वर्षांपासून संबंधित ठेकेदारास मुदत पूर्ण करता आली नाहीत. परिणामी वाहतूक या पुलानजीकचे रस्ते खड्डेमधून वाहतूक धोकादायक झाली आहे. तोंडले तालुका मान येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू. खटावमध्ये फळबागांसह पिके व जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान. अवकाळी पावसाने गुरुवारी मान व खटाव तालुक्यात थैमान घातले. मान तालुक्यातील तोंडले येथे वीज कोसळून लालादाजी जाधव वय 65 राहणार तोंडले तालुका मान या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर खटाव तालुक्यात पुसेगाव खटाव वडूच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडासह झालेल्या पावसाने सर्वत्र पाणी झाले होते. अनेक ठिकाणी फळबागा ज्वारी कांदा पिकांचा चारा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कराड परिसराला अवकाळी पावसाने 1.5 तास झोडपले. कराड शहर आणि परिसराला गुरुवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरण बदल होत सोसाट्याचा वारा विजांचा कडकडाट आणि गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल 1.5 तास कोसळलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाले होते. अवकाळी पावसाने शेतकरी वर्ग हवालदिल. पिकांचे नुकसान कडब्याचाही प्रश्न. काही बागायती पिकांनाही फटका. गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. खंडाळा तालुक्यात एक महिला वीज पडून ठार झाली तर खंडाळ्यासह वाई तालुक्यात शेळ्या व मेंढ्या ठार झाल्या. त्याचबरोबर पिकांचेही मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी चांगलीच हजेरी लावली. विजांच्या कडकडासह वादीवारासह झालेल्या पावसाने हाकार माजवला. सध्या शेतात कांदा काढण्याचे धांदल सुरू आहे तर काही ठिकाणी द्राक्ष व डाळिंब ऐन मोसमात आले आहे. अचानक आलेल्या पावसाने सामान्य शेतकऱ्यांचा बागायतदारांनाही मोठा फटका बसला आहे. गारांच्या पावसामुळे फळबागांच्या उत्पादनाला फटका. गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून वारंवार ढगाळ हवामानामुळे पावसाचे सावट घोंगावत आहे. मागील 2-3 दिवसांमध्ये जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे फळबागांचे नुकसान झाले आहे. आंब्यासह सर्वच फळांची गळती झाली आहे तर झाडावर शिल्लक फळांनाही गारांचा मारा झाल्याने त्याचे उत्पादन घटणार आहे. वर्षभर सांभाळलेल्या फळबागातून उत्पादन निघणार आहे. अशातच अवकाळी पावसाळ्यात गारपीट झाल्याने सर्व फळबागांचे उत्पादन घटून मिळणाऱ्या उत्पादनाला फटका बसणार आहे. शेतकऱ्यांच्या कामाचा हिशोब आता व्याजासह होणार. वसीम इनामदार. कारखानदारांच्या मनमानी विरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार. शेतकरी या कारखानदारांच्या दावणीला बांधलेला गुलाम नाही. ऊस देऊन 2 महिने उठले तरी शेतकऱ्यांच्या घरात अन्नाचा घास नाही आणि कारखानदारांच्या तिजोऱ्या मात्र ओसंडून वाहत आहेत. कायदा सांगतो 14 दिवसात पैसे द्या पण हे कारखानदार कायद्याला जुमानत नाही. आता संयम सुटला आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल व्याजासह मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. हा केवळ इशारा नाही तर हक्कांच्या पैशासाठी पुकारलेला एल्गार आहे असा इशारा सातारा जिल्हा किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष वसीम इनामदार यांनी कारखानदारांना दिला आहे. सातारा परिसरातील 2 अपघातात दोघांचा मृत्यू. सातारा शहर परिसरात क्षेत्र माहुली व जैतापूर येथे 2 विविध झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. जैतापूर ते 2 दुचाकींच्या अपघातात सुनील रघुनाथ बाबर वय 45 राहणार जैतापूर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी यश रवींद्र वायकर वय 24 राहणार रेवली तालुका खटाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या अपघातात अनिल मारुती शिंदे वय 52 राहणार सोनगाव निम या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघाताप्रकरणी दयानंद येलप्पा मोरे राहणार कळंबोली जिल्हा रायगड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तासवड्यातील त्या कंपनीत पुन्हा आग. तासवड एमआयडीसीतील SKS कंपनीत घासफोड होऊन 3 दिवस झाले असताना बुधवारी अचानक 2 वेळा त्याच कंपनीत आग लागली. त्यामुळे कंपनीतील केमिकल नक्की कोणते आणि स्फोटाचे कारण काय हे अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे संपूर्ण परिसर अजूनही भयभीत आहे. स्फोटांची कसून चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तासवड एमआयडीसीतील SKS कंपनीत सोमवारी एक मागून एक असे 10 स्फोट झाले. त्यामुळे तासवड एमआयडीसी परिसरात सर्व गावे हादरली होती. पाचगणी गोडवली टिपॉइंट मृत्यूचा सापळा. प्रशासनाचे दुर्लक्ष.
भरधाव वाहनांमुळे शाळकरी मुलांचे जीव टांगणीला. पाचगणी शहरातून गोडोली आणि खिंदर गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर त्रिवेणी संगमावर 3 रस्ते एकत्र येणारे ठिकाण सध्या अपघाताची भीती निर्माण झाली आहे. गोडोलीवरून पाचगणी दिशेने येणाऱ्या तीव्र उतारू वाहने बेबान येत असल्याने या ठिकाणी बसची वाट पाहत असणारे शाळकरी विद्यार्थी आणि पालकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रश्नाकडे नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा, सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11th-12th सायन्स, नीट, जेईई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 951856 8168. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.